जसं हवंय तसंच घडलंय, कारण का पहिला धक्का लागला आणि त्याच्यानंतर डावाला सावरलं. सध्या तरी श्री साई लीला 11 टीमने साईबाबाचा आशीर्वाद आहे आणि याच आशीर्वादाने ते बॅटिंग करतात. 38 धावा धाव फलकावरती. सागर आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल सागरचा. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. उंची जास्त आहे, लांबी कमी है. फलंदाजी ते फटका फसलाय. शराब पीने का मन था लेकिन जेब में कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था लेकिन एलिवेशन कम था. फलंदाज बाद. प्रत्येक जण आपल्या खरं तर स्मार्टफोनवरती गावावरून ही स्पर्धा पाहत आणि ज्यांना ज्यांना पॉसिबल झालं ना ते प्रत्येक जण आपल्या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. हे मैदानाचा आपण पाहिलं ना, भौगोलिक आपण विचार केला तर आजूबाजूला आपल्याला अगदी झाडी पाहायला मिळते. म्हणजे प्रेक्षकांसाठी खरं तर बसण्याची खूप चांगली व्यवस्था आहे आणि आजकाल मैदानाच्या बाहेर झाडी हवी आहे. चल आपण आता दोन्ही सख्खे बंधू आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांना आता एकच आपण त्यांना फ्लेम मध्ये पाहणार आहोत. स्वप्नील पाटील आणि त्याचबरोबर सागर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. सचिन पाटील आहेत आणि सागर पाटील एकाच फ्लेम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलर तयार. ओहो, आल्या पावली उत्तर दिलं. फटका फसलाय आणि पाठवलाय आल्या पावली. आणि तेच गोलंदाज सांगत असताना कि भैया मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, चलिए वापिस. फलंदाज बाद. एवढेचे आणि पाहिलं की फलंदाजी कमजोरी काय आहे. कारण का तुम्ही दोन सख्खे बंधू आहोत, तुम्हाला घरचा परपंच माहीत असतो. तुम्ही लहानाचे मोठे एकत्र झालात, एकाच घरात झालात आणि इथे फलंदाजाला बाद केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खंदा फलंदाज ज्याच्याकडे ताकद खूप आहे असे दीपक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. टोटल झाले ते धाव फलकावरती एकूण 38 धावा. इकडे किती आल्या तिकडे किती आल्या तुमचं काही लक्ष आहे का नाही? 37 धावा धाव फलकावरती. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न आणि हॅट्रिकचा बॉल आणि कॅच. आणि आजच्या दिवसामधली ही पहिली हॅट्रिक आणि 3 दिवसामधली ही तिसरी हॅट्रिक इथे पाहायला मिळते. गोलंदाजचं नाव आहे सागर पाटील. लाजवाब इथे बॉलिंग करत असताना 3 इथे कॅचेस पकडल्या गेल्यात आणि 3 खंदे फलंदाज इथे माघारी पाठवल्यात. लाजवाब सुंदर इथे बॉलिंग होत असताना आणि आजच्या दिवसामधली हॅट्रिक पाहायला मिळते सागर पाटील यांच्या माध्यमातून. 3 बॉल मध्ये 3 विकेट. काल अनुज पाटीलने हॅट्रिक घेतली आणि आज 4 विकेट लगातार घेतले होते. आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून अगदी त्याच रिदम मध्ये चालत असताना, त्याच फॉर्म मध्ये चालत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 37 धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आणि त्याच्यामध्ये 3 विकेट घेतल्यात. अप्रतिम बॉलिंग. काम करो ऐसा कि नाम बन जाए, नाम ऐसा करो कि पहचान बन जाए, पहचान ऐसी बनो एक मिसाल बन जाए, मिसाल ऐसी बनो कि इतिहास बन जाए. इतिहास घडवतो, परंतु तुम्हाला